कोणाचं नाव लिहिलंय त्यावर? अहो आपलंच आहे. थांबा ना, मी उघडून बघते. हे पार्सल मी मागवलं होतं. तुझं पार्सल आहे होय? आम्ही सगळे विचार करतो नेमकं मागवलंय कोणी, आहे काय त्यात? ह्याच्यात ड्रेस आहेत. आता प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे सैल ड्रेस घातले तर बरं पडेल ना मला, म्हणून मागवलेत. बरं झालं मागवलंस. ऐन वेळेस काही गडबड होऊ शकते ना. चांगलं आहे. आलेच मी हे चेक करून. बरं चला, आपण हे पुढच्या तयारीला लागूयात. हो, आज चांगला पिठलं भात करा. हवा. कालचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला तनिषा देशमुख. राणी आणि इंद्राचा हनीमून कॅन्सल झाला. पण आता पुढे काय करायचं मिस देशमुख? इंद्राचं प्रचंड प्रेम आहे राणीवर, पण तेच प्रेम त्याचं तनिषावर आहे की नाही हे कसं बरं शोधायचं? काहीतरी डोकं लावावं लागणार मिस देशमुख. काय बरं करता येईल? Think about something, come on. And also, राणीच्या मनात इंद्राविषयी गैरसमज निर्माण व्हायला हवा. पण करायचं काय? AI आहे की माझ्याकडे. ओ माय गॉड, हाऊ कॅन आय फॉरगेट? AI, आय नीड युअर हेल्प. माझ्या बॉयफ्रेंडचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला कसं समजणार? गिव्ह मी अ बिट युनिक आयडियाज. गुड. अनिशा, हाय हाय. हाय हाय हाय. तू अचानक इकडे ऑल ओके ना? येण्याआधी सांगायचं होतं की. का मी नाही यायला हवं होतं का? कम ऑन, तुला हवं तेव्हा येऊ शकतोस तू माझ्याकडे. बाय द वे, हाऊ आर यू? काही त्रास होत नाहीये ना? आय एम ॲब्सोल्युटली फाईन. एकदम बरी आहे मी. थँक्स टू यू. बट सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? अरे माझ्यामुळे खूप धावपळ झाली असेल ना तुमची. डिस्टर्ब केलं असेल मी. अरे सकाळी लक्षात आलं माझ्या तुमचा हनीमूनचा प्लॅन आहे. माझ्यामुळे प्लॅन बिघडला असेल. डोंट बी सॉरी. तुझी तब्येत महत्वाची. बाय द वे, तुझा जेव्हा फोन आला ना आम्हाला, आम्ही खूप घाबरलो. वी थॉट यू वर अलोन आणि कोणी असेल नाही असेल तुझ्यासोबत. पण जेव्हा इथे आलो तेव्हा पाहिलं डॉक्टरांसोबत तुला आणि थोडं रिलॅक्स झालो. इंद्राला माझ्याविषयी काळजी आहे हे त्याच्या बोलण्यातून कळत आहे. पण तो प्रेमाने माझ्यासाठी काही करतो का हे चेक करायची ही चांगली संधी आहे.
तनिषा, यू ओके? I'm fine. Yeah, but can you please? एवढं ऑकवर्ड व्हायची काही गरज नाही आहे इंद्रा. केस बांधून द्यायला तनिषा कोणी परकी नाही आहे. शुअर, वाय नॉट? इंद्रा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. तुला माहिती आहे ना, कॉलेजमध्ये असताना माझं खूप प्रेम होतं रे तुझ्यावर, आणि मी तुला प्रपोजही केलं होतं. बट अनफॉर्च्युनेटली तू नाही म्हणालास. मी आयुष्यभर एक होप घेऊन जगली आहे इंद्रा, की तू माझ्या आयुष्यात परत येशील आणि लग्न करशील रे माझ्याबरोबर. इंद्रा प्लीज परत ये ना माझ्याकडे, लग्न कर माझ्याशी. I really love you. I love you immensely, desperately, passionately. I love you, Indra. Please. What's wrong with you? तुला माहिती आहे माझं लग्न झालं, आय एम मॅरिड. हे बघ, मी माझ्या बायकोशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीशी तनिषा, मज्जा करत होते मी. किती सिरियस झालाय तो चेहरा. काय, आय वाज जस्ट किडिंग. याच्या आधी मज्जा केली नाहीये का आपण? मग व्हाय आर यू बीइंग सो सिरियस? रिलॅक्स. तू जरी मस्करी करत असलीस तरी मी खरं तेच सांगतो. राणीशिवाय मी दुसऱ्या कुठल्याच मुलीबद्दल असा विचार नाहीच करू शकत. जेव्हापासून राणी माझ्या आयुष्यात आली आहे ना, सगळं बदललंय. मी बदललोय. राणीने शिकवलंय मला प्रेम काय असतं. कॉलेजला असतानाची गोष्ट वेगळी होती ना. नव्हती मला अक्कल. मला प्रेमाबद्दल काही नॉलेज नव्हतं. याचा अर्थ तुझं तेव्हाही माझ्यावर प्रेम नव्हतं आणि आजही नाही. असं नाही म्हणते मी, पण आता राणी सगळं काही आहे माझं. तू असं म्हणू शकतेस की राणीच माझं सर्वस्व आहे. मग मला एक गोष्ट सांग. आत्ता आपण हे जे काही केलं, आय मीन तू केस विचारलेस ना माझे, ते चालेल तुझ्या बायकोला? तशी राणी गावाकडची, नो ऑफेन्स, बट थिंकिंग. तिला नवरा बायको हे इतकंच नातं कळत असेल ना. अ फ्रेंडशिप बिटवीन अ गर्ल अँड अ बॉय माहीत नसेल तुझ्या राणीला. आणि तसंही कामामुळे आता आपल्याला जास्त टाइम स्पेंड करावा लागणार आहे. त्यामुळे तुझ्या बायकोला प्रॉब्लेम नाही होणार. ऑफकोर्स नाही होणार. ती कितीही पारंपरिक विचारांची दिसत असली तरी विचारांनी ब्रॉड माइंडेड आहे. मला नाही वाटत असा काही इश्यू होईल आमच्याकडे. गुड, ठीक आहे. थँक्यू. आय डोंट थिंक तिला काही प्रॉब्लेम असेल आपल्या एकत्र असल्याने. ॲक्च्युली तू तुझ्या राणीच्या प्रेमात आंधळा झालायस म्हणून असं बोलतोस. हे बघ, माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वाद व्हायला नको म्हणून हा विषय काढला.
काही वाद नाही होणार आमच्यामध्ये. मला माझ्यावर आणि आमच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. मला उशीर होतोय, मी निघतो. ओके. काळजी घे स्वतःची. मी येतो. बाय. बाय. मगापासून राणीवर, तुझ्या नात्यावर तुझा किती विश्वास आहे सांगत होतास ना. बिचारा. पण इंद्राला माहित नाहीये, विश्वास हा काचेसारखा असतो. त्याला जरा जरी धक्का लागला तर खळकन तुटतो. आणि तुझं नॅपकिन दे ना. हो, देते. माझा फोन कुठे आहे? फोन नाही मिळत आहे. इकडेच होता. चष्मा चष्मा नाही मिळत आहे. हा का इकडे? हा घ्या. अजून काय राहिलंय का माझं? अरे अजून काय राहिलंय म्हणजे? काय काय सांगणार आहात? काय म्हणणार आहात म्हणजे? ऑफिसला चाललोय, व्यवस्थित रेडी होऊन जायला नको का? हो व्यवस्थितच रेडी होऊन जायचं असतं, पण हे असं ऐनवेळी नाही, आधीपासून ठरवायचं असतं हे सगळं. असं लहान मुलं सकाळी उठतात आणि हे दे ते दे असं नसतं करायचं काही. हो का? बरं मी तुला जास्त काही सांगणार नाहीये. मला टाय बांधून दे ना. का? तुम्हाला तर येतो ना टाय बांधता, बांधा मग. मला येतो बांधता, पण मला तुझ्याकडून बांधून द्यायचं. बांधून दे तू. बरं ठीक आहे. थोडं वाका ना तुम्ही खाली. मी काय म्हणतो, हे असं थोडं अनकम्फर्टेबल होत आहे ना. हा एक मिनिट. तू ये. तू मी इकडे बसतो. आता बांधून दे. येतो. चल. बाय. बाय. Who's this?
आणि माझ्या चेअरवर का बसलाय तुम्ही? तनिषा, तू इथे काय करतेस? तू रेस्ट करायला हवं होतंस ना? करेक्ट आहे तुझं, पण त्याआधी तू बस. काम ओके. Sit. So, whatever decisions that we are going to take related to the factory, we are going to take it together. आता ही जी काही कामं उरली आहेत ती करायला नको का? हो, पण तुला लागलं आहे. डॉक्टर सुद्धा म्हणत होते त्या दिवशी की तू रेस्ट करायला हवं. बरोबर बोलतोयस तू, पण आत्ताच फॅक्टरी सुरू केली आपण. सगळी कामं सुरळीत व्हावी असं तुला वाटत असेल तर आय डोंट थिंक रेस्ट इज इम्पॉर्टंट. You know what, Tanisha? I like this attitude of yours. तू खूप जिद्दी आहेस. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. बरं, आता कामाचं बोलूया. Sure. हे बघ, फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर एक स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. कोणतं काम कसं करायचंय याचा एक वर्कफ्लो तयार करावा लागेल. पण आता प्रोडक्शन अचानक वाढवायचं म्हटलं तर कामगारांवर खूप लोड येईल. मला केटींशी बोलावं लागेल त्याबद्दल. प्लीज बोलून घे. आणि हो, आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या, त्यांचा वर्किंग रिपोर्ट हवा मला. एव्हरी डिटेल ऑफ इट. ओके? अच्छा. हा केटी, गेल्या 6 महिन्याचा सगळ्या कामगारांचा वर्किंग रिपोर्ट हवा आहे मला. हो, अर्जंट आहे. ओके, या. येत आहेत ना? येस, शी इज कमिंग. सो फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर मशिनरी, त्यांची क्वालिटी याच्यावर जास्त फोकस करावा लागणार आहे आपल्याला. करेक्ट. तनिषा, तू मला कॉलेजमध्ये असताना आवडत होतीस आणि अजूनही आवडतेस. तेव्हा मी तुला होकार देऊ शकलो नाही, पण आता वाटतंय की आपण पुन्हा रिलेशनमध्ये यायला हवं. फक्त आणि फक्त तुझाच इंद्रा. ही अशी चिठ्ठी का लिहिली असेल सरांनी? नेमकं काय चालू आहे यांच्या मनात? येस केटी, काय म्हणते? सर, नो इंद्रा, नॉट पॉसिबल. प्रोडक्शन वाढवायचं असेल तर कामगारांची भरती करावी लागणार. आय डोंट थिंक ते पॉसिबल होईल. बिकॉज आपण नुकतीच फॅक्टरी सुरू केली आहे. सगळं कॅपिटल तिथे यूज झालं आहे. नवीन कामगार भरती करायचे म्हणजे त्यांची सॅलरी, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप फायनान्शियल प्रॉब्लेम होतील आपल्याला पुढे जाऊन. मग कोडच आहे सगळं. अरे मग सोडव ना ते. डू समथिंग अबाउट इट. नॉट डन. इंद्रजित सरांनी तनिषा मॅडमला अशी चिठ्ठी का लिहिली असेल? काय चाललंय खरं त्यांच्या मनात? त्यांना खरंच आवडत तर नसेल ना तनिषा मॅडम? राणी, सावकाश दचकतीस कशाला? मी विचारायला होते तू काय करतेस?
काय नाही ते आज जरा ऑफिसमधून वेळ होता ना, तर मी म्हटलं इंद्रजित सरांसाठी जेवण बनवावं. तेच भरत होते आता डब्यात. बरं, मग भरतेच आहेस तर मग दोघांसाठी भर, तनिषाला पण भर. काय तनिषा ऑफिसला गेले. त्या का गेल्या ऑफिसला? नाही म्हणजे डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलंय ना, खूप लागलंय त्यांना. तेच तर, पण ती गेले इंद्रासाठी. त्याच्या एकट्यावर लोड नको ना पडायला कामाचा म्हणून. तुम्ही तनिषा करता डबा भरताय का? हो. मी तेच बघायला आलो होतो. त्या पोरीचं मला कौतुक वाटतं. तिला विचारायला एवढी दुखापत झाली आहे, पण तरी फॅक्टरीत कामाला आली आहे. तिला पाहिलं ना की मला अगदी तरुणपण आठवतं माझं. मी असं तरुणपणी जीवाची पर्वा न करता काळ वेळ न बघता काम करायचो. कोण कुठली पोरगी, पण किती करते ना आपल्यासाठी. असो, बरं तू दोघांसाठी भरशील ना डबा, का मी थांबू मदतीला? नाही नाही, मी करते. बरं ठीक आहे, आहोत आम्ही. हो. मी ना फोन करते सरांना. राणी इतका कॉल कर. एक मिनिट. हे कोडं सोडवणं जास्त महत्वाचं आहे ना. फोन नंतर रिसीव्ह कर. केटी, राणीला सांगा सर तनिषा मॅडम सोबत मीटिंगमध्ये आहेत. नंतर फोन करते. सांगताय ना? सांगतो. कंटिन्यू. फोन का नाही उचलत आहेत सर? हॅलो. हॅलो. अहो मी केव्हापासून फोन करते तुम्हाला, का नाही उचलत बरं? मी केटी बोलतोय. अच्छा केटी सर. अहो ते इंद्रजित सर कुठे आहेत? इंद्र सर आणि तनिषा मॅम मीटिंगमध्ये आहेत. मीटिंग झाली की ते तुम्हाला फोन करतील. मी सांगतो त्यांना. अच्छा ठीक आहे. ओके.